आज 5 सभा आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या। सध्या ते भोरला बोलतायत। थेट प्रक्षेपण बघूयात। मला मागच्या वेळेस मी आलो होतो त्यावेळेस जाताना एक तो कुठला कारखाना महाऊर्जा कारखान्याचं बरंचसं काम झालं, परंतु नंतर ते उद्योगपती त्यांनी नादच सोडला, काहीतरी प्रॉब्लेम आला। मित्रांनो, विकास केव्हा होत असतो? लोकप्रतिनिधी म्हणून तिथले आमदार खासदारांनी ते गुंतवणूक करणाऱ्यांना चर्चा करायची असते, त्यांच्या अडचणी सोडवायच्या असतात, अधिकाऱ्यांना बरोबर घ्यायचं असतं, त्याच्यातून मार्ग काढायचा असतो। परंतु काहीच मार्ग काढला नाही। तिथं एक सांगाडा उभा राहिलाय, नाही सांगाडा उभा राहिलाय। मी माझ्या कार्यकर्त्यांना विचारलं, अरे हे काय झालं? ते म्हणले, दादा त्यांना इतका त्रास दिला काही लोकांनी की ती वैतागून निघून गेला इथनं। अशी कशी इंडस्ट्री येईल? आज मी पिंपरी चिंचवडचं 25 वर्ष काम केलं, तिथं इंडस्ट्रीला पोषक वातावरण आम्ही केलं। जर कोणी आडवा आलं तर त्याला मी बोलवायचो, काय बाबा तुझं काय म्हणणं आहे, इंडस्ट्रीवाल्याचं काय म्हणणं आहे, तो काय काढायचं। तीच गोष्ट बारामतीला केली, इंदापूरला केली, तीच गोष्ट राहुलने आम्ही थोरातांनी मिळून कुरकुमला केली, तीच गोष्ट आम्ही जेजुरीला केली, तीच गोष्ट आता आम्ही दिव्यामध्ये IT इंडस्ट्री IT पार्क करायचा निर्णय मध्ये सासवडच्या सभेमध्ये आम्ही घेतला। या पद्धतीने आपण काम करू। मित्रांनो, तुमच्या नशिबाने तुम्ही पुण्याच्या एवढं जवळ आहे, परंतु दुर्दैवाने ज्या पद्धतीने ज्या बोरवेल्याचा विकास व्हायला पाहिजे, पर्यटनाला पण चालना देऊ शकतो। माझ्या तोंडात सारखं वेल्हा येतं, परंतु त्याचं नाव आता राजगड आपण ठेवलंय। भोर आणि राजगड तालुक्याला हे जे काही निसर्ग सौंदर्य मिळालेलं आहे, निसर्गाने जी उधळण केलेली आहे, पाणी आहे तिथं, चांगल्या पद्धतीने पावसाळ्यामध्ये हिरवगार सगळा गालीच्या अंतरला जातो, अशा पद्धतीनं इथला परिसर पाहायला मिळतो। म्हणून माझी विनंती आहे की मी या संदर्भामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करण्याच्या करता माझी मानसिकता झालेली आहे। आता आमदार काही आमच्या महायुतीचा नाहीये, त्याच्यामुळे त्यांना विचारायचं कारण नाहीये, खासदाराला विचारायचं कारण नाहीये। तुम्ही महायुतीचे खासदार सुनेत्रा अजित पवारांच्या घड्याच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबा। मी आपल्याला दाव्याने सांगतो, बोरकरांनो, इतके दिवस तुम्ही इतरांचं ऐकलं, एकदा अजित पवारांचं ऐकून बघा। आणि तुम्ही उद्याच्याला कुणाच्याही भूलतापाला बळी पडू नका, कुणाच्याही आश्वासनावर विश्वास ठेवू नका। मी माझी बारामती घडवली, पिंपरी चिंचवड घडवलंय, तशा पद्धतीनं मला आता इंदापूर, बारामती, दौंड, त्याच्यामध्ये पुरंदर, भोर, वेल्हा, मुळशी, हवेली हे सगळं करायचंय। इथे सुनील शेळके बसलेत, मावळचे आमदार, किती मतांनी निवडून आला? 94,000। त्याला विचारा त्याच्या तालुक्यामध्ये किती आता निधी दिला? 2,400 कोटी रुपये निधी दिला। आणि ते आपलं ते स्कायवॉक कितीचं दिलं? 334 कोटीचं पर्यटक तिथे यावं म्हणून स्कायवॉक केलं, दिलंय। काल मी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेंच्या सभेला गेलो होतो, तिथं माझं वाई महाबळेश्वर, खंडाळा, तिथं मोठ्या प्रमाणावर पर्यटनाला चालना करता बी व्यवस्था केलेली आहे। तिथं कोयना आहे, तिथं धोम आहे, बलकवडी आहे, माझं उरमोडी आहे, आपल्या गुंजोडी आहे, भाटगर आहे, वीर आहे, निरा देवघर आहे, 4 धरण आहे। त्याच्यामध्ये वॉटर स्पोर्ट्स देता येतील, पर्यटनाला चालना देता येतील। मी ते करून दाखवेन, मी खरंच मी सांगतो, मी करून दाखवेन। आता काही मला आमदारांना विचारा, खासदारांना विचारायचं काही कारण नाही। आणि उद्या तुम्ही ह्या खासदाराला निवडून द्यायचं म्हटलं तर त्या खासदारालाच गाडीत घालून आणीन, त्याच्यामुळे काही प्रश्नच मिळणार नाही। ते काय मला म्हणणार नाही, कशाला तिकडे नेता? अगं बस बाई, तू माझी बायको आहे, चल तिथं, आपल्याला तिथं काम करायचं आहे, लोकांनी आपल्याला निवडून दिलंय, आपण तिथं डेव्हलपमेंट करतो। आणि मग महायुतीचे पण माझे सहकारी मी त्या ठिकाणी बोलवीत। मी स्पष्ट सांगतो, मी कामाचा माणूस आहे। जसं देशामध्ये विकास पुरुष म्हणून नरेंद्रभाई मोदी हे देशाला पुढे देत आहेत, तसं मला एकनाथरावांना, देवेंद्रजींना आपल्या महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचं आहे। आम्हाला त्याच्यामध्ये बराच अनुभव आलेला।
म्हणून एवढा अधिकारवाणीनं मी तुमच्या सगळ्यांच्या समोर बोलतोय. त्याचबरोबर माझ्या नीरा गुंजवडी नदीवर सर्व बंधाऱ्याची दुरुस्तीचा मागणी आहे. नसरापूर येथील शिवेवरचा रस्ता PWD अथवा PMRD मध्ये करून द्या सांगितलेलं आहे. त्याच्यात आम्हाला पालकमंत्री म्हणून माझ्या हातामध्ये माझं DPDC असतं, माझं PMRD आहे, आमचं जिल्हा परिषद आहे. अशा अनेक प्रकारचा निधी 25-15 आहे आपण त्या बाबतीमध्ये बाबांना देतो. मधल्या काळामध्ये मला वाटतं रमेशराव कोंडे देशमुखांनी पण काही निधी आणला 25-15चा. त्याच्यामध्ये मी पण काही लोकांना DPDCचा निधी त्या ठिकाणी दिला. आता कुलदीपजी कोंडे देशमुख आपल्यात आलेले आहेत. आता तुम्हाला पण निधी मिळेल, काही काळजी करू नका. त्या संदर्भामध्ये आम्ही भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, या सगळ्या आमच्या महायुतीच्या सहकार्यांना फक्त दिलेला निधी चांगला खर्च केला पाहिजे. मित्रांनो, मी कामं पुण्यात किंवा बारामतीत पिंपरी चिंचवडला करतो त्यावेळेस सकाळी 6ला जाऊन ते काम कसं चाललं ते बघतो. दोरी ओळंब्यात काम आहे का, सिमेंट नीट वापरलंय का, खडीवाळू नीट आहे का, पाणी नीट मारलं का, क्युरिंग नीट झालंय का. आपलं स्वतःचं घर बनवत असताना जसं लक्ष द्यावं लागतं तशा पद्धतीनं समाजाची पण कामं करत असताना सार्वजनिक कामामध्ये लक्ष द्यावं लागतं. त्यावेळेस बारामती घडते. अशी तशी काही जादूची कांडी घडत नाही. माझं येऊन एसटी स्टँड बघा आणि इथलं एसटी स्टँड बघा. काय झोपा काढल्या का इथल्या आमदारांनी? काय केलं? आता मला एकाने पत्र दिलं, दादा बोर पुणे प्रवाशांची दुरावस्था कशी संपणार? आपणास विनंती, भोर डेपोला 10 नवीन एसटी बस मिळण्याबाबत तसेच 10 कंडक्टर ड्रायव्हर मिळावेत. बंद बसेस चालू कराव्यात. सासवड, कोल्हापूर, नाशिक, पंढरपूर बंद आहेत. अशा प्रकारचं पत्र कोण SS कुलकर्णींनी मला दिलं. अरे इतके वर्ष तुम्ही आमदार म्हणून निवडून देता, तुम्हाला तुमच्या भागामध्ये तालुक्याचं ठिकाण असताना बंद झालेल्या बसेस चालू करता येत नाही आणि तुम्ही मला म्हणताय पालकमंत्री असताना काय दिवे लावता? तू काय दिवा लावलाय? तुझ्या हातात नव्हतं का? तुम्ही तर लोकांनी आमदार म्हणून दिला. ही कुठली पद्धत झाली? उगीच ऐकून घेतो म्हणून काही ऐकून घ्यायला मी मोकळा नाहीये. चुकेल तर मी मान्य करीन, माझी चूक झाली मी दुरुस्त करतो, परंतु स्वतः येऊन द्यायचं नाही. माझी विद्याप्रतिष्ठानची बांधण्याकरता मला ती जागा घ्यायला किती काळ गेला, बांधली नाही मरत. त्याच्या संदर्भामध्ये मित्रांनो आपल्याला तालुका क्रीडा संकुल करायचं आहे. माझ्या संजय बनसोडेकर क्रीडा खातं आहे, युवक कल्याण खातं आहे, माझ्या म्हणजे राष्ट्रवादीच्या. मी त्याला सांगेन की त्या पद्धतीनं आपल्याला क्रीडा संकुल करायचं आहे. मी पैलवानांच्या करता वेल्यामध्ये संकुल करणार आहे, कुस्तीगीर संकुल. जसं आमच्या अमोल बुचडेंनी माझ्या पिंपरी चिंचवडमध्ये केलेलं आहे त्या पद्धतीनं. मित्रांनो, नसरापूर चेलाडी ते वेला मडेगाव रस्ता हा देखील मोठा CRF मधनं किंवा कशातनं घ्या सांगितलेलं आहे. उद्याच्याला पुणे जिल्ह्यात विमानतळ झाल्यानंतर काही बाहेरचा खालचा माल बंदराचा माझा वर कोकणातनं इकडे यायला जे काही आपली माल वाहतूक करायची त्याच्यामध्ये सर्वात कमी अंतराचा लोहमार्ग जेजुरी लोणंदमध्ये रेल्वे मार्गापासून कोकण रेल्वे महामार्गाला लोहमार्गाला महाडजवळ जोडणारा नवीन भोर तालुक्याचा जाणारा लोहमार्ग तो मंजूर करायचा. हा मंजूर करता येईल. तुम्ही मोदी साहेबांना पाठिंबा देणारा महायुतीचा उमेदवार घड्याचं चिन्ह घेऊन उभा आहे ना. मला तुम्हाला हेच दाखवायचं आहे की माग खासदारांनी आपल्याला केंद्राचा निधी आणला नाही, आता तो बॅकलॉग भरून काढायचा आहे. मी परवा पुण्याच्या सभेत मोदींच्या जवळ बसलो होतो, त्यावेळेस मोदींना सांगितलंय की माझा मावळा बोरवेल्याचा कष्टकरी हा त्या ठिकाणी एकत्रपणे चांगल्या पद्धतीनं काम करू पाहतोय, परंतु त्याला राज्याच्या निधीची जोड एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आणि अजित पवार देईल, पण त्याला केंद्राचा निधी पाहिजे. का तर आंतरराष्ट्रीय विमानतळ करायचं, का तर रेल्वे लाईन टाकायची, का तर त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला नॅशनल हायवे करायचे, का तर त्याच्या संदर्भात मोठ्या मोठ्या जे काही घाट असतात त्या घाटातले खिंडीतली कामं करायची.
अशा MIDC आणायची. MIDC तर आम्हीच आणणार आहे, परंतु त्याच्यात चांगले उद्योग आणायचे. ह्या पद्धतीचं काम माझ्या भोरकरांनो आपल्याला करायचं आहे. मागं आता माझ्या समोर त्यांची काहीतरी सभा चालली आहे, ते पण मारे वारेमाप आश्वासन देतील. मग इतके दिवस खासदार आमदार काय केलं मला तर माहिती अशी मिळाली, आता ती दोघं एका स्टेजवर बसतायत. गेल्या 5 वर्षात आमदार खासदारांनी एक तरी एकत्र कार्यक्रम केला? एक मतं मागायला एका स्टेजवर, मतं घेतली की दोघांची 2 दिशेला तोंड. ही असली पद्धत आहे? कसा भोर तालुक्याचा विकास होणार? का लोकसंख्या कमी होणार नाही भोर शहराची? का लोक बाहेर जाणार नाही? त्याचा विचार करा ना. जसा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये माझा मावळा पेटून उठायचा, 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, तशा पद्धतीने ह्या निवडणुकीच्या निमित्तानं माझा भोर वेल्याचा राजगडचा मावळा पेटून उठला पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांनी मदत केली पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, मागे इतके वर्ष तुम्ही त्यांना संधी दिली, एकदा आम्हाला महायुतीला संधी देऊन बघा काय आम्ही करतोय. आम्ही नाही काम केलं तर पुढच्या वेळेस मला काळे झेंडे दाखवा. का रे वर तोंड कडून बोलत होता, काय झालं याचं विचारा ना. परंतु ती वेळ पण तुमच्यावर येऊन देणार नाही. या पद्धतीनं त्याच्यामध्ये हे भोर तालुक्यातल्या धरणाच्या पुनर्वसनाच्या गावांचा 18 नागरी सुविधा देण्याचा देखील काही चिठ्ठी आलेली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर मी म्हणलं ना की विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये अजित पवार, अनिल भाईदास पाटील, तुमचे लोक अधिकारी बैठक लावू, त्याच्यात हे आठवण करा. आठवण केल्यानंतर मी काम करीन, तुम्ही काळजी करू नका. त्या संदर्भात